शिवानीला दुकानात आणायचं नाही असं पप्पा म्हणत होते, पण शिवानी आली तरी पण. पप्पा काय म्हणणं आहे तुमचं? हा पसंत थांब, कॅमेरा पुसतो. कॅमेरा घाण झाला मित्रांनो. नमस्कार तुमचा आहे मित्रांनो. मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका वीडियोमध्ये. तर ये देखो फिर से गुंडागर्दी शुरू हो गई है और ये शिवानी है और ये मैं हूँ. 3 दिन से वीडियो नहीं पड़ रहा है, इसीलिए मैं बोला की आज व्हिडिओ निकालते हैं, नाही का. तर त्यामुळे मी आता व्हिडिओ काढण्याची सुरुवात केलेली आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि शिवानीची गोल्डन पर्स जी की सोन्याची नाही आहे पण सोन्यासारखी आहे. सोन्यासारखीच आहे. हां, कारण ती गिफ्टेड आहे, त्यामुळे ती सोन्यासारखी आहे. कारण गिफ्ट कोणी दिलेलं गिफ्ट असू, कसं पण असू, काहीही असू, ते गिफ्ट म्हणजे एक प्रकारचं सोनंच आहे असं माझं म्हणणं आहे, नाही का. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. 2-3 दिवस झाले व्हिडिओ नाही पडले. आता काय सांगू तुम्हाला, मी घरात मम्मी पण नाही आहे, मी शिवानी पप्पा तिघंजण आहोत. पण तिघांमध्ये आता काय माहिती आहे का, पप्पा सकाळी लवकर उठतात आणि मग आवरावर सगळी चालू असते. आणि मग मम्मी नाही, त्यामुळं सोबत दुकानात कोण नाही आहे, मग त्यामुळं मला दुकानात जावं लागतं पप्पासोबत. पण आज मी असा विचार केला आहे, आज नाही मी काल पण केला की थोडं लेट जाईल करून. काल रात्री एवढा पाऊस पडला मित्रांनो, आमच्या गल्लीमध्ये असं गुडघ्या एवढं पाणी झालं होतं, लय पाणी झालं होतं, गुडघ्या एवढं पाणी झालं होतं. आणि ते पाणी मी रात्रीचं वीज कडकली म्हणून उठलो बघायला. असं झालं ना, मला एवढं घाबरलो ना मी, पप्पाला तर हसूच येऊ लागलं. दचकलो मी थोडा. ही वीज कडकली, मला काही समजलंच नाही, कारण मी खिडकीमध्ये उभा होतो, खिडकी उघडून. आणि पप्पानी काय केलं, गणिबाई पप्पा आले, पप्पानी दरवाजा उघडला. मी म्हणलं दरवाजा कसा काय उघडा माहिती का, मी झोपीत होतो ना, पूर्ण झोपीमध्ये होतो. आता आपल्याला भीती नाही वाटत कोणाची, आपण घाबरत नाही बिलकुल. पण हे पण भारी वाटतं काय. गिफ्ट दिलेले कधी पण सांभाळले पाहिजेत, मला असं वाटतंय. तुम्हाला या गोष्टीवरती काय वाटतंय मला कमेंटमध्ये प्रतिक्रिया कळवा. कारण गिफ्ट हे समोरच्यांचं आपल्याप्रती अमूल्य एक मत आणि प्रेम असतंय, असं माझी म्हणणं आहे. नाही रे, ते मला लागत नको. आणि मी आता हे गिफ्ट नाही दिलेलं, ही जी बाळी आहे ही स्वतःच मी मला सेल्फ गिफ्टेड दिलेली आहे. कारण मी सोन्याचं का नाही घालत, सोन्याची बाळी घालण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो. एक तर मी आडमधोडा माणूस आहे, दुसरं तर मी कसं आहे माहिती आहे का, मी कुठं पण फिरत असतो. आता नाही फिरत, समजा लग्न झाल्यापासून ती वेगळी गोष्ट राहिली. पण आधी मी कसं माहिती का, एकट्यात फिरायचं. अकेलाच भाई टायगर माणूस आहे, त्यामुळं कसं आहे एकट्याचं कुठं पण जायचं, कुठं फिरायचं. आता मुंबईमध्ये होतो तर काही काही ठिकाणं असे तुम्हाला तर माहीतच आहे, जिथं गर्दुले फुरजुले लुटमारी करण्यासाठी येतात. त्याच्यामुळं कसं आहे, कानबिन वाढला एखाद्या लोकल ट्रेनमध्ये, त्याच्यामुळं बाळी घालत नव्हतं इतके दिवस. नंतर मग आता विचार केला की इकडे घालावी, पण आता इच्छाशक्ती मरून गेली. मुंबईमध्ये तेव्हा वाटत होतं बाळे घालावं. आधी माझ्या कानामध्ये सोन्याच्या बाळ्या होत्या लहानपणी, त्या बाळ्या मम्मीच्या कानात अजून पण आहेत मित्रांनो. म्हणजे मम्मीने असे बारीक त्याचं कुडकं करून घेतलेलं आहे आणि ते कुडकं असं घातलेलं आहे. कुडकंच म्हणतात काय म्हणतात अजून त्याला, मला कमेंटमध्ये सांगा. रिंग नाही रे, कुडकंच म्हणतात त्याला काहीतरी. आणि हिचं काय चालू आहे मला माहीत नाही. पण हां, आता तुमच्यासाठी मेन मुद्दा असा आहे की तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे, पण ती मी आत्ताच सांगणार नाही आहे. सांगणार आहे, काहीतरी नवीन घडलं आहे आमच्या आयुष्यामध्ये, काहीतरी नवीन गोष्टी आहेत, काहीतरी नवीन गोष्ट आहे जी मी आता व्हिडिओमध्ये कमिंग सून करणार आहे. तर ते तुम्हाला मी सांगेलच काय काय नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे प्रेम देत राहा, सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलवरती व्हिडिओ बघत राहा. माझी बडबड भरपूर जणांना आवडते, नाही आवडते मला काही समजत नाही, कारण माझ्यावर उद्देशून कमेंट तर जास्त येत नाही. फक्त शिवानीला उद्देशून असतात, शिवानी अशी आहे, शिवानी तशी आहे, शिवानी जाड होऊ थोडीशी मग चांगली दिसन. एका कमेंट आली काल, थोडीशी जाड झाली तर, पण तिला कसं माहिती का, जाड होण्याचा तिला हे आजकालच्या जनरेशनमध्ये मला नाही समजत काय प्रॉब्लेम आहे. हेल्दी राहण्यापेक्षा ते कमी खाऊन कमी वजन कमी करण्याच्या चक्करमध्ये असतात आणि मग प्रॉब्लेम येतात. नाही असं म्हणणं नाही माझं की जाड झालं पाहिजे, पण कसं असतं ना की जाड माणूस आहे ना, त्याला खूप त्रास होतात. आता तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस माझं वजन कमी होतं ना, त्यावेळेस मी एकदम वेगळा दिसत होतो. आणि आता ज्यावेळेस माझं वजन वाढलं का, त्यावेळेस मी वेगळा दिसतोय. आणि मला काही त्रास होतात थोडेफार. आता ते ब्लड शुगर वगैरे टेस्ट करणार आहे मी एकदा तरी.
कसं झालं तू असं वाटतं मला. आणि मला झोप पण येते मित्रांनो. तुम्हाला सांगतो मला एवढी अफाट झोप येते ना. आता बसलोय ना सकाळचे 9:30-10 वाजले होता. झोप तर मला आता बसल्या बसल्या गुंगल्यासारखं होतंय. काल पण मला एवढं मी काल मला व्हिडिओ शूट करायचा होता, पण मी काल व्हिडिओ का नाही शूट केला, कारण मी इथनं घरातनं निघलो का तर तिकडं गेलो, मला मार्केटमध्ये पाठवलं पप्पाने. मार्केटमध्ये जाताना मला असं कसं व्हायला लागलं काय माहिती, असं गुंगल्यासारखं मला आंधळी डायरेक्ट झोपाच यायला लागलं मला समजायला नाही. मग मी काय केलं, एक एनर्जेल घेतलं मस्तपैकी 60 रुपयाचं 70 रुपयाचं, ते पण शुगर फ्रीवालं घेतलं. पप्पानी मला एवढे बोलले, मला म्हणे तुला शुगर लागली का म्हणे, तू एवढं शुगर फ्रीवालं 70 रुपयाचं आज जाऊन पिलो म्हणे. 70 रुपयाचं शुगर फ्री पिलो मी. आणि पिल्यानंतर मग जरा थोडंसं दुपारून मला बरं वाटलं, पण तरी पण दुपारी मला झोप येत होती. तरी बी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, माझ्या जीवनात मी शुगर टाळण्याचा प्रयत्न करतो. काय सांगू तुम्हाला, मी एवढा शुगर कमी करण्याचा प्रयत्न करतो. मी गोड एवढं खातो ना, माझ्या आयुष्यामध्ये मी गोड लई खातो. मला लई गोड म्हणजे माझ्या लई झालं, कारण गोड खायलाच नाही पाहिजे मला तर अजिबात. गोड आवरलंय की तू? मग कुठे आपलं सामान कुठे? भरून असते बाळी बाकी काही दिसते सांगा. इकडे पण होती, पण ती दुसरीकडे गेली, कुठे गेली काय माहिती, गायब झाली एक. आणि आता तुम्हाला मी थोड्या वेळात भेटतो. तो पण चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आया अभी 2 मिनिट में चलो. इकडे बघा मित्रांनो, हे बघा डब्बा. शिवानी त्यात काय घेतलंय तो? भाजी आणि चपात्या. ते कोणता कपडा, अरे कशात काय घेतलं? पेपर मध्ये गुंडाळायचं ना. पेपर मध्ये बनले आणि कस काय? नको खोलू ते, तिथं नको खोलू. आता डबा खोलू नको. अरे नको खोलू आता डबा, नको दाखवू भाजी. तू आता राहू दे, फक्त ते हे नको करू. ते डबा सांडला बिंडला तर ते एक पातळ भाजी आहे मारायची. नको खोलू ना बाई, नको म्हणलं तर ऐकत जा ना. तुम्हाला ऐकत मग असं म्हण ना सरळ मी दुकानावर जाणार म्हणून. घे आपलं चपातीचं बॅग घे आपल्याला. हां, हा डबा पॅक केलेला आहे मित्रांनो. आणि हा मी आहे, हे बघू शकता. रोज बिस्किट चालू शिवायला मस्त पैकी. बिस्किट खायला तिला आवडत नाही, पण तरी पण बघा मस्त दिसते की नाही, एकदम छान म्हणून. आता मी निघालो दुकानावरती, आणि हे माझं फेवरेट टी शर्ट आहे एक मोस्टली, जे की मी घेतलं आहे कुठून तरी. तर काय म्हणणार नाही आता. मी आता आवरलं आहे, आता निघतो दुकानाकडे. तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. डायरेक्ट तुम्हाला पप्पा पण भेटतील दुकानावरती. तुम्ही काहीच करून देत नाही. मी मेहंदी आणली, मला मेहंदी लावायची, लगेच म्हणतात नाही लावायची. नको लावते मेहंदी. मित्रांनो सांगा बरं, तिला मेहंदी लावल्याने केस पांढरे होतात, सांगा बरं. पांढरे नाही होत, मी पहिले लावत होते. नको लावू, चांगलं नसतं. बघू ती मम्मी आल्यावर मग ओरडन मला. आता मम्मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही म्हणता मम्मी कधी येणार, तर मम्मी येणार आहे उद्या, येईल कदाचित, सांगता येत नाही. कारण मम्मीला तिकडून जर फुरसत भेटली तर, कारण ती तिकडून मॅडम म्हणतात की तू थांब जरसक म्हणून तिला थांबवलेलं आहे. आणि आता माझा वेळ झाला दुकानावर जायचा, त्यामुळे मी निघालो दुकानावरती. तुम्ही पण माझ्या संग चला. मी पण निघले ना. हां चला, तुम्ही पण चला, मी पण निघालो. चला भेटू आपण दुकानामध्ये. तर हे बघा मित्रांनो, आता मी दुकानात बसलो. इकडे पप्पा आहे बघा मागं. इकडे पहा पप्पा. इकडे बघा शिवानी कुठे बसली कोपऱ्यात. नमस्कार सगळ्यांना. आणि आपला व्हिडिओ खूप लेट झालेला आहे, कारण त्याचं कारण काय माहिती का? त्याचं कारण तुम्हाला शिवानी सांगेल. काय झालं शिवानी? सकाळी व्हिडिओ काढला, पण आम्हाला टाकायचंच लक्षात नाही. कारण मम्मी नाहीये. मी मेहंदी काढली बघा आता. मम्मी नाहीये, त्याच्यामुळे व्हिडिओचं काही लक्षात राहत नाही, काही मिळत समजणं झालं काय चाललंय काय नाही. तर मम्मी सारखं म्हणजे व्हिडिओ टाकला का. आता मम्मी आल्यावरच प्रॉपर व्हिडिओ. हे सारखं वाजत राहतं आणि बाहेरचा तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल, कारण मी दुकानामध्ये आहे. दुकानामध्ये भरपूर सारं काम चालू आहे. बाळी घालून गुंडागिरी करता. हो ना. हे काय आलं रे? कशाचं? वाव, मला आखाडाचं पाणी, ते काय म्हणते बाबा त्याला? देवीला पाणी घेऊन जातात ते, त्याचा रॅली निघती, ते वाटतं. त्याचाच आवाज येतोय. त्याला एकदा जाऊ द्या, परत भेटतो तुम्हाला 1 मिनिटातच परत आलो. त्याला जाऊ द्या, म्हणजे कसं तुम्हाला आवाज क्लिअर येणार नाही. कोण होते ते? ते आखाडाचं पाणी घेऊन जातात देवीला. बँड वगैरे काय म्हणते त्याला, डपडी बिपडी वाजत होते, म्हणून जरासं मी स्टॉप घेतला 2 मिनिटं आणि परत आलो आता. आणि इकडे पप्पा बसले. पप्पाला आला राग, कारण शिवानीला दुकानात आणायचं नाही असं पप्पा म्हणत होते, पण शिवानी आली तरी पण. पप्पा
काय म्हणणं आहे तुमचं? हा काही काम नाही ते बिना कामात कसं जाण्याचं? काही काम नाही ती मग आता ऐकत नाही ना. तू कशाला तू घरी थांबत आहे ना रे? मला करमत नाही ग. हा करमत. तिला मम्मी नाही तर करमत नाही. तिचं म्हणणं असं आहे पप्पा की मम्मी नाही तर करमत नाही तिला. मम्मीला बोलून घ्या घरी राहते. हा मम्मीला बोलून घ्या घरीच राहते. हो मम्मीला बोलून घ्या घरी राहते. नाही तर मग काय करते. आता तुम्हाला सांगतो सकाळपासून एवढा वैताग आला होता की एवढं पूर्ण पोतं आहे ना पोतं तेवढं भरलं आहे आत्ता कचऱ्याचं पोतं. आम्हाला असं कचऱ्यात बसावं लागतं कचऱ्यात काम करावं लागतं कचऱ्यामध्ये सगळं अर्ध. हे बघा कपडे बघू शकता तुम्ही. नाही पॅन्ट दाखवतो तुम्हाला थोडीशी डायरेक्ट दाखवतं बघायचं नाही का. आज तुम्ही म्हणता याला काय झालं असं येड्यानं काम करायला लागलाय आज डायरेक्ट येड्याने करायला लागलाय नाही का. आजचा व्हिडिओ तुम्हाला दुकानामध्ये दाखवतोय म्हणलं चला कारण आता मम्मी नाही आहे. आम्ही तिघं जण दुकानात येऊन बसलो मस्तपैकी काहीच विषय नाही. आणि इथं धुळीमुळे माझ्या मशीनला एवढा प्रॉब्लेम होतो. हे बघा दिसते का धूळ ही धूळ दिसते का. धूळ खूप आहे इथं धुळीमुळे खूप त्रास होतोय. आणि आता एक कस्टमर आलेला आहे तुम्हाला 2च मिनिटात भेटतो मी परत येऊन. इथं शिवानी कशी कोपऱ्यामध्ये बसली आहे. तुला कसं वाटतंय कोपऱ्यात? अरे कोपरा माझा फेमस आहे. मला कोपऱ्यात जागा दिली तुम्ही. घरी काम करायचं ना. घरी काम करायचं जेव्हा येतं. घरीचं काम करून आले डब्बा घेऊन आले इकडं सकाळीच निघले डब्बा घेऊन. डब्बा आणला तरी पप्पा चिडले जातो. मग मला घरी करमतच नाही तुला. माझा टीव्हीचा रिचार्ज संपला. सासूबाई नाही म्हणून तिला करमत नाही असा विषय झालेला आहे. आणि बाकी आता काही म्हणणार नाही तुम्हाला. एवढाच व्हिडिओ येतात. व्हिडिओ थांबवणार आहे मी इथं. हे बघा पोरं कसं बघायला लागले. याला काय वाटायला लागलं काय माहिती तिथं नवीन काहीतरी दिसायला लागले. आणि ते लाजायला बी लागलं बघा बी लागलं. हे बघा का लाजत आहे बघत आहे. आणि पप्पा इकडं पाठी मागं आहेत. असं काहीतरी काम आहे. त्यामुळे आमच्या कामाला आता तुम्ही म्हणसान काम काय करतोय काम काय करतोय काम काय करतोय. तर आमच्या इकडे सर्व प्रकारच्या काय काय भेटेल सांग रे. मला नाही माहिती तुम्ही सांगा. सांग ना. तुम्ही सांगा. अरे सांग. तुम्ही सांगा. अरे सांग काय भेटतं आमच्याकडे सांग. गणपती बुक भेटन फक्त 50 रुपये. फक्त 50 रुपयाला गणपती बुक आहे माझ्याकडे. फक्त 50 रुपयाला गणपतीचं पुस्तक. आता तुम्हाला लॉट दाखवला ना तर ते बुक आहे. लॉट पाहायचं तुम्हाला लॉट. हे बघा लॉट. हे देखो लॉट. फक्त 50 रुपयाला गणपतीचं पुस्तक आहे. फक्त 50 रुपयाला. इंस्टाग्रामला मेसेज करा तुम्हाला. हां आणि फक्त जालन्यामध्ये ऑफर आहे बरं ही जालन्यामध्ये. नाही तर जालन्यामध्ये तुम्ही जर मला सबस्क्राईब केलेलं असेल तर मी आता स्वतःचं प्रमोशन करून तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. काय रे ती? मला काय माहिती. त्याला नाही माहिती गोष्ट काय. तर ती गोष्ट आहे 50 रुपयाला पुस्तक आहे गणपतीचं माझ्याकडं. गणपती बुक 50 रुपये. फक्त 50 रुपये. फक्त 50 रुपये गणपतीचं बुक. हे बघा पुढेच 50 रुपये पुस्तक भेटणार नाही. बघा हे बघा हे असं पुस्तक आहे रेडीमेड. फक्त लोकेशन जालनावाल्यांसाठी ऑफर आहे ही. आज मी स्कीम दिली माझ्या व्हिडिओमध्ये. खर्च घेतो म्हणा मजुरी घेत नाही. बोला ना आता तुम्ही. सांग ना तू मजुरी घेतो. मजुरी घेत नाही म्हणा खर्च घेतो. फक्त मजुरी घेत आपलं मजुरी घेत नाही. मजुरी घेत त्याची मजुरी घेत नाही. फक्त खर्च त्या पुस्तकाचा जो खर्च आहे तर तो खर्च घेतला गेलेला आहे त्या पुस्तकामध्ये. बोल ना. काय बोलू. पुस्तक फक्त 50 रुपये में बुक. फक्त जालन्यावाल्यांसाठी बरं. जालन्यामध्ये जे असेल बघणारे त्यांच्यासाठी ऑफर आहे. बाहेरून मला मेसेज करू नका कारण मागच्या वेळेस असं झालं. मी इंस्टाग्रामवर टाकलं आणि मला नुसते मेसेज करायला लागले कुठं छापायचं आहे कुठं काय करायचं आहे असं करायचं आहे तसं करायचं आहे. मला ते थोडं वेगळंच झालं. त्याच्यामुळं कसं आहे जे जालन्यातले असेल त्यांनी डायरेक्ट यायचं दुकानावर यायचं माझ्या आणि घेऊन जायचं पुस्तक बिंदास. आपल्या SB शाळेच्या समोर माझं दुकान आहे. हां पुढे SB शाळा समोर कचेरी रोड जुना जालना. हां कचेरी रोड जुना जालना. आता ही व्हिडिओ आवडत होता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि आता उद्यापासून आपले व्हिडिओ रेग्युलर पडत जाईल. अहो म्हण ना आता. बाय हो म्हणतो ते. हां बोल. बाय. उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ येतील ना. उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ येते कारण व्हिडिओचं लक्षात राहिलं नाही आजचं हे नाही. बाकी आता मम्मीला बोलून घेतो आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटतो आता उद्या मी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा. काय करून घ्यायचं आता करून घ्या. इथं आता मी व्हिडिओ थांबवतो. काळजी घ्या. बाय बाय.